पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मंडळी, आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: अहल्या शिळा रागवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. दया वर्णिता शिनली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थ आपलं परम आराध्य असणारं, परम प्रिय असणारं दैवत श्रीराम यांच्या अनेक गुणांचं वर्णन सध्याच्या चालू असणाऱ्या श्लोकांच्या मधून करतायत. या श्लोकामध्येही श्रीरामांचं विशिष्ट अशा प्रकारचं गुणवर्णन समर्थाने आपल्या समोर केलेलं आहे. भगवान श्रीराम हे दिनोद्धारक आहेत, दिनांचा उद्धार करणारे आहेत. जे पतित आहेत त्या पतितांना पावन करणारे, पतित पावन असे आहेत, असं त्या श्रीरामांचं असणारं ब्रीद आहे. ते ब्रीद समर्थ या श्लोकामधून सांगतात की या रामाने अनेक पतितांचा उद्धार केलेला आहे. त्यापैकी आजच्या श्लोकामध्ये समर्थ अहल्येचं उदाहरण देऊन आपल्याला स्पष्ट करतात की श्रीराम हे पतित पावन दिनोद्धारक आहेत. समर्थ म्हणतात, अहल्या शिळा रागवे मुक्त केली. अहल्या ही दगड झालेली होती, दगडाच्या रूपात होती, शिळेच्या रूपात होती, पण श्रीरामाने तिला आपल्या पदस्पर्शानं पावन केलं आणि मुक्त केलं. असा हा इतिहास आहे. मंडळी, अहल्या कोण, तिचा इतिहास काय, थोडंसं त्याबद्दल आपण बोलू. अहल्या ही ब्रह्मदेवाची असणारी मानसकन्या आहे. ब्रह्मदेव या सर्व सृष्टीचे उत्पन्न करते आहेत. सर्व जे शरीर आहेत ते निर्माण करणारे ब्रह्मदेव आहेत. जगात सुंदरात सुंदर जरी, अति सौंदर्यवान जरी कोण असलं तरी त्याचा निर्माता असणारा ब्रह्मदेव आहे. मग त्यांनी आपली स्वतःची कन्या म्हणून जी निर्माण केली अहल्या, ती किती सुंदर असेल हे आपण कल्पना करू शकत नाही. स्वतःची मुलगी म्हणून जी निर्माण केलेली कृती आहे ती ब्रह्मदेवाने किती सुंदर केली असेल. अतिशय सौंदर्यवती असणारी अहल्या होती. लहानाची मोठी झाली, उपवर झाली, आणि उपवर झाल्यानंतर ब्रह्मदेवाला चिंता पडली की आता या अहल्येला अनुरूप आणि योग्य अशा प्रकारचा वर कुठे शोधायचा, कुणाला आणखी विचार करायचा त्याच्याबद्दल, असा विचार पडलेला असताना ब्रह्मदेवाने असं ठरवलं की आता हिला वर संशोधन करण्यापेक्षा हिचं स्वयंवर अशा प्रकारचा आपण मांडूया, आणि त्या स्वयंवरामध्ये जो कोणी हिला जिंकेल त्याच्याशी तिचं आपल्या मुलीचं लग्न लावून द्यावं, असा ब्रह्मदेवाने विचार केला आणि स्वयंवर रचलं. त्या स्वयंवराचा पण असा होता की संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा करून सर्वात अगोदर जो येईल, पहिल्या नंबरचा जो स्पर्धक येईल, त्या स्पर्धकाचा अहिल्याशी विवाह करायचा, असा ब्रह्मदेवाने पण लावलेला होता. सर्व देव त्या ठिकाणी सत्यलोकामध्ये जमा झाले. सर्व ऋषीगण गंधर्व जमा झाले. ज्यांना ज्यांना अहल्येची अभिलाषा होती ते सर्वजण त्या ठिकाणी आले आणि ब्रह्मदेवाने सर्वांना पण काय आहे तो समजून सांगितला. त्याप्रमाणे सर्वजण सज्ज झालेले आहेत. आपापली वाहनं घेऊन प्रत्येक देवदेवता आलेले आहेत आणि स्पर्धेसाठी तयार होऊन उभे राहिलेले आहेत. ब्रह्मदेवांची आज्ञा होताच सर्व स्पर्धक धावायला सुरुवात झाली. सर्वजण आपापल्या वाहनावरती बसून जितकं शक्य होईल तेवढ्या वेगानं धावू लागलेले आहेत आणि पृथ्वी प्रदक्षिणेचा मार्गक्रमण करतात. इकडे गंमत अशी झालेली होती मंडळी, गौतम ऋषी आपल्या आश्रमामध्ये ध्यानस्थ होते, नित्यकर्म सकाळचं कर्म करत होते. तेवढ्यात नारदमुनी त्या ठिकाणी आले आणि नारदाने सांगितलं, गौतमा काय करता तुम्ही? म्हणजे नित्यक्रम चालू आहे. अहो म्हणले, कसलं नित्यक्रम करताय? तिकडं सत्यलोकामध्ये स्पर्धा चालू आहे आणि ती स्पर्धा बघण्यासारखी आहे, तुम्ही जायचं नाही का ती स्पर्धा बघण्याकरता? गौतमाने विचारलं, कशाची स्पर्धा, काय आहे? तेव्हा सगळी हकीकत नारदाने सांगितली. ब्रह्मदेवाची मानसकन्या असणारी अहल्या, तिला अनुरूप वर शोधण्याकरता ब्रह्मदेवाने स्पर्धा लावलेली आहे. नारदाने गमतीनं म्हटलं की गौतमा, तुम्ही पण त्याच्यामध्ये घेता का भाग? तेव्हा गौतम ऋषी म्हणले, नारद मुनी चेष्टा करता का माझी? अहो म्हटले, आम्ही वैराग्ययुक्त असणारे, आम्ही तपस्वी असणारे मुनी आहोत, ऋषी आहोत, आम्हाला याची अभिलाषा नाही या गोष्टीची.
तरी पण नारदाने सांगितलं तुम्ही बघा भाग घेऊन. म्हणजे मी भाग काही घेणार नाही, पण स्पर्धा बघायला तुम्ही म्हणता तर जाईन. असं म्हणून गौतम आपल्या नित्यक्रमाला लागले आणि सगळं नित्यकर्म, देव ध्यान, पूजा अर्चा सगळं उरकून त्या ठिकाणी गौतमाने विचार केला की चला आता जाऊया सत्यलोकामध्ये स्पर्धा बघण्याकरता. आणि म्हणून गौतम ऋषी जायला निघाले. तेवढ्यामध्ये गायीचं हंबरणं त्यांच्या कानावरती पडलं. गाय हंबरत होती. काय झालं म्हणून बघायला गेले तर गाय व्यायला झालेली होती. वेत असणारी गाय होती, म्हणजे वत्स गायीच्या त्या गर्भवासातून बाहेर येत होतं, जन्म घेत होतं, अशा प्रकारची ती गायीची अवस्था होती. आणि गौतमाने त्या गायीला बघितल्यानंतर इतका आनंद झाला. द्विमुखी गाय बघणं हे सगळ्यात पुण्यकर्म सांगितलेलं आहे. द्विमुखी याचा अर्थ गायीचं तोंड एक आणि तिच्या गर्भामधून बाहेर पडणाऱ्या त्या वासराचं एक तोंड, अशा द्विमुखी गाय अशी बघणं फार पुण्यप्रद समजलं जातं. गौतमाने विचार केला की थोडा वेळ होईल स्पर्धेला जायला, पण आपण आता हिची सगळी शुश्रूषा करून जाऊया. म्हणून त्या गायीला तिने 3 प्रदक्षिणा घातल्या, तिला नमस्कार केला, वंदन केलं. तिची प्रसूती योग्य तऱ्हेनं होईल, सुटका होईल अशा प्रकारची तिची सेवा करून, शुश्रूषा करून त्या गायीला आणि वासराला व्यवस्थित मुक्त केलं. आणि मग सगळी उरकाउरक करून सत्यलोकामध्ये गौतम ऋषी गेलेले आहेत. हे स्पर्धक सगळे त्या ठिकाणी फिरतायतच, अजून कोणीही अजून परत आलेलं नव्हतं. तेवढ्यात नारद मुनी त्यांच्याबरोबर तिथे गेले आणि ब्रह्मदेवाला सगळी हकीकत नारदाने सांगितली की ब्रह्मदेवा, म्हणजे हे गौतम ऋषी आणखीन हे स्पर्धा बघण्याकरता आलेले आहेत असं जरी म्हणत असले तरी ही स्पर्धा यांनी जिंकलेली आहे. ब्रह्मदेव म्हणतात नारद मुनी असं कसं काय म्हणता तुम्ही? तेव्हा सगळी हकीकत, प्रसूती होत असणाऱ्या गायीची हकीकत नारदाने त्यांना सांगितली. आणि ब्रह्मदेव म्हणाले तुम्ही म्हणता ते बरोबर आहे नारद मुनी. गोसेवा केलेली आहे आणि द्विमुखी गायीचं दर्शन यांनी घेतलेलं आहे. अनंत पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य यांच्या पदरात जमा झालेलं आहे. तेव्हा हेच माझ्या आणखीन कन्येकरता उपयुक्त अशा प्रकारचे वर आहेत असा विचार करून ब्रह्मदेवाने वेळ न घालवता अहिल्याचा आणि त्या गौतम ऋषींच्या बरोबर विधियुक्त अशा प्रकारचा विवाह लावून दिला. आणि हे सगळं होतंय तोपर्यंत सर्वात प्रथम पहिल्या नंबरला आला तो इंद्र. इंद्र आला आणि ब्रह्मदेवाला म्हणू लागला, ब्रह्मदेवा मी स्पर्धा जिंकलेली आहे, आता अहिल्या मला तुम्ही दिली पाहिजे. कुठं आहे अहिल्या असं म्हणतात. तोपर्यंत त्यांच्या निदर्शनाला असं आलं की जोडपं बसलेलं आहे. अहिल्या आणि गौतम ऋषी या दोघांचा विवाह झालेला आहे. हे दिसल्यानंतर इंद्राने बरंच त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला शब्द ताडन केलेलं आहे. तुम्ही अन्याय केला, तुम्ही चुकीचं वागला, तुम्हाला हे असे सोबत नाही. मी स्पर्धा जिंकली असताना यांना मुलगी दिली कशी काय? तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला खूप समजून सांगितलं, बाबा रे, शास्त्राच्या आधारानं, शास्त्रामध्ये पृथ्वी प्रदक्षिणा कशाला सांगितलं आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य कशामध्ये आहे हे सांगितलेलं आहे. त्या शास्त्राधारानं गौतम ऋषींनी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे, अगोदर केलेली आहे, म्हणून त्यांना ही अहिल्या दिली. पण इंद्र हा अतिशय गर्विष्ठ होता, अहंकारी होता. त्याला स्वतःचा मोठेपणा हा कमी कोणापुढेही झालेला आवडत नव्हता. आणि त्यात एखाद्या फाटक्या दरिद्री ब्राह्मणानं आपली होणारी पत्नी आणखीन पटकवावी हे इंद्राला बिलकुल सहन झालं नाही. पण इंद्र काही करू शकत नव्हता. तिथंच प्रतिज्ञा केली, एक दिवस कधीतरी मी वेळ साधून अहल्येला भ्रष्ट करीनच, अशी प्रतिज्ञा करून इंद्र तिथून निघून गेला. गौतम ऋषी अहल्येसह आश्रमामध्ये आले. यथास्थित वेदोक्त पद्धतीने त्यांचा संसार सुरू झाला. आणि बरेच दिवस गेल्यानंतर एक दिवशी योग्य वेळ इंद्रानं साधली. पहाटेच्या मंगल स्नानाला गौतम ऋषी जात असतात हे इंद्राला माहीत होतं. पण त्यांनी मायावी रचना अशी केली की 4 वाजता कोंबडा आरवणार, त्याच्याऐवजी 2 वाजता कोंबडा आरवेल अशी मायावी रचना केली. कोंबड्याचा आवाज काढला. गौतम ऋषींना वाटलं पहाट झालेली आहे, स्नानाला जावं. गौतम ऋषी उठले आणि लगबगीनं गोदावरीच्या तीरावरती स्नानाला गेलेले आहेत. ती वेळ इंद्रानं साधली. गौतम ऋषींचा आवाज घेतला आणि गौतम ऋषींच्या आवाजामध्ये इंद्र अहिल्याच्या झोपडीसमोर येऊन हाका मारतो, अगं अहिल्ये, दार उघड. अहो म्हणले, तुम्ही स्वामी आंघोळीला गेलात ना? हो म्हटली, मी आंघोळीला गेलो, पण अजून वेळ झालेली नाही आंघोळीची, चुकीच्या वेळेला गेलो, तर जरा दार उघड. तिने दार उघडलं. परत दार उघडल्यानंतर इंद्रदेवाच्या मनामध्ये जो काही असणारा भाव होता तो त्यांनी कामभाव व्यक्त केला
तिला अहिल्याला मोठं आश्चर्य वाटलं की आपले पती असं चुकीचं कधी वागणार नाहीत आणि आता अभिलाषा अशी कशी काय करतात या गोष्टीची. परंतु पतीची आज्ञाप्रमाण म्हणून अहल्या गौतम रूपी असणाऱ्या इंद्राला वश झाली आणि कामक्रीडा करत असताना तिच्या लक्षात आलं की हा कोणीतरी परपुरुष आहे. कोणत्याही पुरुषाला आपली स्त्री किंवा कोणत्याही स्त्रीला आपला पुरुष ह्याचा सहवास, त्या सहवासातून असणारी जवळीक माहिती असते. त्याप्रमाणे अहिल्याने ते ओळखलं आणि विचारलं, दुष्टा तू कोण आहेस? मग इंद्राने खरं सांगितलं की मी इंद्र आहे आणि तुझी अभिलाषा माझ्या मनात होती, त्यावेळेला मी प्रतिज्ञा केलेली होती आणि ती मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करून घेतलेली आहे. अहल्या त्या इतक्या रागात होती, इतका क्षोभ आलेला होता तिला, पण तिची एक चूक झाली. काय चूक झाली? तिने त्याच वेळा त्याला शाप द्यायला हवा होता. तो शाप न देता ती असं बोलली की इंद्रा, दुष्टा चांडाळा, तू आणखीन असा घृणास्पद कृत्य केलेलं आहे. आता 1 मिनिट इथं थांबू नकोस, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. माझे जर पती आले तर तुलाही जिवंत ठेवणार नाही, त्याने मलाही जिवंत ठेवणार नाही. चल चालता हो. अशा प्रकारे त्याला त्या ठिकाणी अहिल्यानं शब्द ताडन केल्यानंतर खाली मान घालून इंद्र निघाला. तेवढ्यात गौतम ऋषी आश्रमात परत आलेले आहेत. तिने हे दोघांचं बोलणं ऐकलं. अतिशय राग आला. पळून जाणाऱ्या इंद्राला त्याने थांबवलं आणि शाप दिला की मूर्खा, ज्या इंद्रियाच्या भोगाकरता, जे स्त्रीचं इंद्रिय तुला भोगण्याची, परस्त्रीचं इंद्रिय भोगण्याची तुला लालच निर्माण झाली, मूर्खा, सर्व अंगावर तेच इंद्रिय तुझ्या उमटेल, त्या इंद्रियाची चिन्ह तुझ्या सर्वांगावर उमटतील, अशा प्रकारचा शाप दिला. तुकाराम महाराज म्हणतात की फार घोर अशा प्रकारचा शाप होता. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. महाराज म्हणतात इंद्रा पडली भगे. भगे पडण्याचा अर्थ स्त्रीचं जे योनी इंद्रिय आहे ते सर्वांगावर त्याच्यात अशा प्रकारची तीच इंद्रियाची चिन्ह उमटली आणि लज्जास्पद अवस्था त्या इंद्राची झाली. खाली मान घालून तिथून निघून गेला. त्या सर्व अंगातून रक्त, पू, घाण, दुर्गंध अशा प्रकारची गळायला सुरुवात झाली. ही इंद्राची अवस्था झाली. आणि मग अहिल्याकडे वळले गौतम ऋषी आणि मोठ्या क्रोधावेशाने तिच्याकडे बघायला लागले. ती थरथर कापायला लागली, अतिशय घाबरली. आता मला काय करतात हे माहीत नाही. तेव्हा तिनं क्षमा मागितली, पायावर दंडवत घातलं, लोटांगण घातलं. माझ्याकडून चूक झाली, अपराध, माझी काही चूक नव्हती, परंतु या भ्रष्टाने मला आणखीन त्या ठिकाणी नासवलं. गौतमाने सांगितलं, तुझी चूक नव्हती हे बरोबर आहे, तुला फसवण्यात आलं हेही बरोबर आहे, पण तुझी एक चूक आहे की तू त्याला माझ्या शापापासून वाचवायचा प्रयत्न केलास. तू त्याला पळून जा असं म्हणालीस. म्हणजे एखादं वाईट कर्म करणारा, त्या कर्म करणाऱ्याला जशी शिक्षा आहे तसं त्याला बचाव करणारा जो असतो, त्याला वाचवणारा जो असतो, त्यालाही त्याच प्रकारची शिक्षा द्यायला पाहिजे असं शास्त्र सांगतं. मंडळी, सध्याची परिस्थिती अशी नाही आहे. कितीतरी गुंड लोक, कितीतरी देशद्रोही लोक, कितीतरी समाजद्रोही लोक विघातक कार्य करतात, देशाला अधोगतीला नेण्याचं कार्य करतात, पण त्यांना काही लोकांचं संरक्षण असतं. म्हणजे ही पाप करणारी मंडळी जेवढी दोषी आहेत त्यांना पाठीशी घालणारे तेवढे जे कोणी पुढारी असतील, राजकारणी असतील, तेही तेवढेच त्या पापाचे दोषी ठरू शकतात असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पण आपल्या देशामध्ये धर्मच मानायचं नाही असं ठरवल्यामुळं या सगळ्या गोष्टी लोक दुर्लक्षित करतात. असो, आपला मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी अहिल्याला सांगितलं की तुझी चूक आहे, तू त्या पापी माणसाला पाठीशी घातलंस, जा मी तुला शाप देतो, तू दगड होऊन पडशील. असा शाप दिल्यानंतर अहिल्यानं भरपूर विनवणी केली. अंतःकरणामध्ये दया आली गौतमांच्या आणि सांगितलं, तू दगड जरी झालीस तरी तुला अनेक वर्ष अशा स्थितीत पडावं लागेल, पण प्रभू श्रीराम ज्या वेळेला मिथिला नगरीला जाण्याकरता येतील, या वाटेने येतील, त्यावेळेला त्यांच्या पदस्पर्शाने तुझा उद्धार होईल. अशा प्रकारचा उशाप दिला. गौतम ऋषी तिथून निघून गेले. हिमालयात जाऊन तपश्चर्या करू लागले. इकडे जड पाषाणाच्या रूपामध्ये अहिल्या त्या आश्रमाच्या समोर पडून राहिलेली आहे. अनेक हजारो वर्ष अशी गेली आणि नंतर ज्या वेळेला विश्वामित्रांचं यज्ञरक्षण करून श्रीराम प्रभू आणखी लक्ष्मणासह विश्वामित्रांच्या सह मिथिला नगरीला सीतास्वयंवरासाठी जायला निघाले, त्यावेळेला वाटेत गौतम ऋषींचा आश्रम लागला आणि मग श्रीरामांनी सहजगत्या चालत असताना
त्यांचा तो पाय त्या दगडाला लागला किंवा त्यांच्या पायाचे चरणरज जे असतात ते त्या दगडाला लागले आणि त्या दगडरूपी असणाऱ्या शिळेतून दिव्य अशा प्रकारची स्त्री हळूहळू तेजपुंज रूपानं अशी बाहेर पडू लागली आणि संपूर्ण तिचं शिळा झालेलं जे शरीर आहे ते पुन्हा मानवी शरीरामध्ये परावर्तित झालं. नाकामध्ये श्वास सुरू झाले, शरीराची हालचाल सुरू झाली आणि पुन्हा पूर्वीसारखी सजीव होऊन अहल्या उठलेल्या आहे. प्रभू श्रीरामांच्या पायावर दंडवत घेतलं आणि म्हणाले की आज मी दिव्य झाले रामा, आज मला फार अशा प्रकारचं माझ्या शापातून माझी मुक्तता देवा तुम्ही केली. आज मला अतिशय माझ्या जीवनातला भाग्याचा दिवस वाटतो, अशी रामाची तिने स्तुती केली. समर्थ म्हणतात की अशी अहल्या असणारी शापमुक्त श्री भगवंतानी केली, श्रीरामाने केली, म्हणून अहल्या शिळा राघवे मुक्त केली आणि पदी लागता दिव्य होऊन गेली. श्रीरामांच्या पदस्पर्शाने ती पावन झाली, पवित्र झाली. मंडळी, एका अहल्येचा श्रीरामाने उद्धार केला असं नव्हे, तर तुम्ही आम्ही सुद्धा जड पाषाण आहोत. ह्या संसाररूपी दुर्धर असणाऱ्या शापानं आम्ही जड झालेले पाषाण आहोत. आमची बुद्धी जड आहे, आमची क्रिया जड आहे, आमचं कोणतंही आचरण दगडापेक्षा आमच्यामध्ये काही फरक नाही. परंतु असे आम्ही असणारे दगड जोपर्यंत श्रीराम येऊन आपल्याला चरणस्पर्श करत नाहीत, जोपर्यंत श्रीरामांचा चरणरज आपल्या या पाषाणरूपी आपल्या जन्माला श्रीरामाचा स्पर्श होत नाही, तोपर्यंत आपण शिळारूपच आहोत. म्हणून आपण श्रीरामांची प्रार्थना करायची की प्रभू, तुम्ही कदाचित एखाद्या वेळा चालत चालत आमच्याकडे या, तुमच्या चरणरजाचा एखादा कण आमच्यावरती येऊन पडू द्या आणि त्या अहल्येप्रमाणे आमचाही तुम्ही उद्धार करा, अशी आपण प्रार्थना श्रीरामांना केली पाहिजे. समर्थ म्हणतात की माझा श्रीराम एवढा पतित पावन दिनोद्धारक आहे, म्हणून अहिल्याचा त्याने उद्धार केला. अशा श्रीरामांचं काय वर्णन करावं की वेद सुद्धा त्यांचं वर्णन करत असताना दमलेले आहेत, थकलेले आहेत. जयावर्णिता अशनली वेदवाणी म्हणतात. चारही वेदाने श्रीरामांचं म्हणजे परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. वेद शिनून गेले पण देवाचं वर्णन पूर्ण होऊ शकलं नाही. असा हा अवर्णनीय असणारा परमात्मा श्रीराम, समर्थांचा आराध्य देवता असणारे श्रीराम यांचं अलौकिक असं वर्णन समर्थांनी अशा बऱ्याच श्लोकामधून केलेलं आहे. त्यापैकी मंडळी आजचा एक श्लोक आहे. हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण चॅनलवर असाल, नवीन आले असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. इतरांच्यापर्यंत ही माहिती जरूर द्या. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.